कंटिन्युअस पास्ट टेन्स, चालू भूतकाळ, ॲक्टिव्ह व्हॉइस. कोणत्या पण पहिलं तर चालू भूतकाळ काय आहे? होता, नव्हता. ज्याच्यामध्ये असं आपण बोलतो की जात होतो, येत होतो, गात होतो, करत होतो, किंवा जात नव्हतो, करत नव्हतो, गात नव्हतो, शिकत नव्हतो. असे जे वाक्य असतात, होता किंवा नव्हता, ते चालू भूतकाळ आहे. आता आपण जर हे वाक्य घेतलं, तो झोपत होता, तर कोणत्या पण वाक्याला पॅसिव्ह व्हॉइस आहे की ॲक्टिव्ह व्हॉइस आहे हे आपण कसं ओळखणार? तर कोणत्या पण वाक्याला आपण पहिलं विचारायचं क्रिया करणारा कोण आहे. जर क्रिया करणारा प्रेझेंट असेल तर ते ॲक्टिव्ह व्हॉइस आहे, आणि जर क्रिया करणारा कोणीही प्रेझेंट नसेल तर मग तो पॅसिव्ह व्हॉइस आहे. तर तो झोपत होता, तर क्रिया काय आहे? झोपणे. तर झोपणारा कोण आहे? तर तो म्हणजे ही. तर हा सब्जेक्ट आहे एस. तर मग हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. तर जर हा शब्द, हा वर्ड जर प्रेझेंट नसता, हा शब्द जर प्रेझेंट नसता, तर मग झोपलं जात होतं असं बोललं असतं, झोपलं जात होतं किंवा झोपतात. तर झोपणारे कोण आहे? तर माहीत नाही, तर मग ते पॅसिव्ह व्हॉइस असलं असतं. पण तो झोपत होता असं बोललाय, कोणतरी झोपणारा आहे ना, क्रिया करणारा कोणतरी आहे, तर मग ते ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. आता ह्याचा आपण फॉर्म्युला बघूया. पॉझिटिव्ह, तो झोपत होता, हे वाक्य आपण घेतलं, तर त्याच्यात फॉर्म्युला टाकूया. सब्जेक्ट प्लस वॉज वेअर, कारण की भूतकाळ आहे ना, तर मग वॉज वेअर, प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. तर सब्जेक्ट आहे तो म्हणजे ही, हीच्या नंतर वॉज येणार. ही, शी, इटच्या नंतर वॉज येणार. आयच्या नंतर पण वॉज येणार. अनेक वचनी असेल दे किंवा वी, तर मग त्याच्या बाजूला वेअर येणार, किंवा यू असेल तरी पण वेअर येणार. ही, शी, इट किंवा आय असेल तर मग वॉज येणार. ही वॉज, वर्क काय? झोपणे म्हणजे स्लीप, त्याच्याबरोबर ING आहे ना, वर्ब प्लस ING, तर मग स्लीपिंग. ही वॉज स्लीपिंग, तो झोपत होता, ही वॉज स्लीपिंग. आता याचं निगेटिव्ह करूया आपण, तो झोपत होताचं. तो झोपत नव्हता, निगेटिव्ह, तो झोपत नव्हता. सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आहे तो म्हणजे ही, हिच्या नंतर आपण घेतो वॉज वेअरमधलं वॉज घेतो. आता इथे निगेटिव्ह आहे म्हणून वॉजच्या नंतर नॉट. वर्ब आहे स्लीप, वर्ब प्लस ING, स्लीप प्लस ING. ही वॉज नॉट स्लीपिंग, तो झोपत नव्हता, ही वॉज नॉट स्लीपिंग. आता वॉज नॉटला वॉजंट पण बोलतो, स्लीपिंग. आता क्वेश्चन पॉझिटिव्ह बघूया. क्वेश्चन पॉझिटिव्ह कसं लिहिणार? तो झोपत होता का? आपणच कन्वर्ट करायचं, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, निगेटिव्ह टू क्वेश्चन पॉझिटिव्ह, क्वेश्चन पॉझिटिव्ह टू क्वेश्चन निगेटिव्ह. आपणच कन्वर्ट करायचं हे मराठी वाक्य, जे पण आपण मराठी वाक्य घेणार. आता आपण होतावालं घेतलं ना वाक्य, आणि झोपणे हे क्रियापद घेतलं, आणि तो हे सब्जेक्ट घेतलं,
तर त्याचा आपण पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आपणच कन्वर्ट करायचं मराठीत. नंतर निगेटिव्ह टू क्वेश्चन पॉझिटिव्ह पण आपणच कन्वर्ट करायचं. नंतर क्वेश्चन पॉझिटिव्हच्या नंतर क्वेश्चन निगेटिव्हमध्ये पण आपणच कन्वर्ट करायचं मराठी पहिल्या वाक्याला, जे पॉझिटिव्ह वाक्य आपण घेणार त्याला. आता आपण काय लिहिणार, क्वेश्चन पॉझिटिव्ह झोपत होता का, आणि सेम ट्रिक आहे, ते असेच ट्रिकने असं कन्वर्ट करायचं प्रत्येक फॉर्म्युला. तो झोपत होता का, क्वेश्चन पॉझिटिव्ह कसं लिहिलं आपण, तो झोपत होता का. तर मग आता जेव्हा क्वेश्चन विचारतो ना, तर वॉज वेअर काय पण असतं ना, ते पहिलं येतं, त्याच्यानंतर सब्जेक्ट येतं, प्लस वर्ब प्लस आय एन जी जसंच्या तसं राहणं पॉझिटिव्हचं जसं आपण घेतलं. वर्ब प्लस आय एन जी आहे, प्लस ऑब्जेक्ट. मग ही आहे ना, तर त्याच्या अगोदर आपण वॉज घेणार. वॉज ही, वर्ब आहे स्लीप प्लस आय एन जी स्लीपिंग. वॉज ही स्लीपिंग क्वेश्चन मार्क. तो झोपत होता का, वॉज ही स्लीपिंग. फॉर्म्युलामध्ये आपण सगळं भरलं. वॉज वेअरच्या जागा आपण वॉज घेतलं कारण की सब्जेक्ट ही आहे म्हणून. सब्जेक्ट काय घेतला, ही, कारण की तो आहे, तर मग सब्जेक्ट ही. नंतर वर्ब लिहिलं स्लीप आणि त्याच्या पुढे आय एन जी लिहिलं स्लीपिंग. वॉज ही स्लीपिंग, तो झोपत होता का, वॉज ही स्लीपिंग, असं झालं. आता आपण क्वेश्चन निगेटिव्ह करू. क्वेश्चन निगेटिव्ह, तो झोपत नव्हता का. आता वॉज वेअर पहिलं, मग नंतर नॉट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. तर मग आता वॉज प्लस नॉट प्लस सब्जेक्ट आहे ही प्लस वर्ब आहे स्लीप प्लस आय एन जी. वॉज नॉट ही स्लीपिंग. आता वॉज नॉटला आपण वॉजंट पण लिहितो शॉर्टकट, वॉजंट ही स्लीपिंग. आता अजून आहे, आता आपण वॉजच्या नंतर नॉट लिहिलं आणि त्याच्यानंतर ही स्लीपिंग लिहिलं, तर नॉट पहिलं लिहिलं, ही नंतर लिहिलं, बरोबर. तर आपण असं पण करू शकतो, वॉज पहिलं लिहायचं, मग नंतर सब्जेक्ट लिहायचं ही, आणि त्याच्यानंतर नॉट लिहायचं. म्हणजे ही पहिलं लिहायचं, नॉट नंतर लिहायचं. पहिलं आपण नॉट पहिलं लिहिलं, ही नंतर लिहिलं तरी चालतं, किंवा ही पहिलं लिहिलं, नॉट नंतर लिहिलं. म्हणजे सब्जेक्ट पहिला लिहिला आणि नॉट नंतर लिहिलं. पहिलं काय केलेलं आपण, नॉट आधी लिहिलेलं, ही सब्जेक्ट नंतर लिहिलेलं ही. आता आपण काय केलं, सब्जेक्ट आधी लिहिलं, म्हणजे ही आधी लिहिलं आणि नॉट नंतर लिहिलं. पण वॉज वेअर ते पहिलंच राहणार. वॉज वेअर ते स्टार्टिंगलाच लिहायचं आपल्याला क्वेश्चन विचारताना. आता वॉज ही नॉट स्लीपिंग क्वेश्चन मार्क. तर मग आपण वॉज नॉट ही स्लीपिंग लिहिलं किंवा वॉजंट स्लीपिंग लिहिलं तरी चालतं, किंवा वॉज ही नॉट स्लीपिंग लिहिलं तरी चालतं. दोन्ही बरोबर आहे. वॉज नॉट ही स्लीपिंग पण बरोबर आहे आणि वॉज ही नॉट स्लीपिंग हे पण बरोबर आहे. दोन्ही बरोबर आहे. तुम्हाला जसं लिहायचं तसं लिहा. आता हे झालं एक वाक्य, तो झोपत होता. आता अशा प्रकारे तुम्ही 5 मराठी सेंटेन्स बनवा. त्या प्रत्येक मराठी सेंटेन्सला 4 पार्ट्समध्ये डिवाईड करा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन, पॉझिटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह, आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये असं फॉर्म्युला भरा आणि त्याच्याखाली त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन करा. पहिलं पॉझिटिव्हचं करा, मग निगेटिव्हचं करा, मग क्वेश्चन पॉझिटिव्ह करा, मग क्वेश्चन निगेटिव्ह करा. आता आपण अजून 5 सेंटेन्स काय बनवू शकतो वहीमध्ये. आता आपण घेतलं तो झोपत होता. आता आपण अजून वेगळे सब्जेक्ट, ही शी इट किंवा आय वी यू दे किंवा मुलाचं नाव किंवा मुलीचं नाव, असे वेगळे सब्जेक्ट वापरू शकतो. आणि जसं आपण झोपणे स्लीप हा वर्ब घेतला, तर मग आपण वेगळे वर्ब वापरू शकतो. काही प्रॅक्टिससाठी 5 सेंटेन्स प्रॅक्टिससाठी कोणते पण सोपे वर्ब वापरा. म्हणजे गातो, लिहितो, वाचतो, हसतो,
धावतो असे कोणते तरी सोपे वर्ड्स वापरून करू शकता. किंवा जर तुम्हाला कठीण वर्ड्स पाहिजे तर वर्डच्या प्लेलिस्टमध्ये 100च्या वरती वर्ड्स दिलेले आहेत. त्याच्यातून कोणते पण 5 वर्ड्स घ्या आणि त्याच्यातून 5 सेंटेन्स बनवा. तर काय घेऊया आपण, एक सोपं सेंटेन्स, 5 सोपे सेंटेन्स बनवूया. ती गात होती. शी वॉज सिंगिंग. ती गात नव्हती. शी वॉज नॉट सिंगिंग. ती गात होती का? वॉज शी सिंगिंग. ती गात नव्हती का? वॉजंट शी सिंगिंग. किंवा वॉज शी नॉट सिंगिंग. वॉज नॉट शी सिंगिंग किंवा वॉज शी नॉट सिंगिंग असं. सब्जेक्ट वॉजच्या नंतर सब्जेक्ट आधी घ्या, नॉट नंतर घ्या, किंवा वॉजच्या नंतर नॉट आधी घ्या, सब्जेक्ट नंतर घ्या, काही चालतं. क्वेश्चन निगेटिव्हमध्ये फक्त. आता अजून काय वापरू शकतो आपण. अजून काय सेंटेन्स बनवू शकतो. ते लिहित होते. दे वर रायटिंग. ते लिहित नव्हते. दे वर नॉट रायटिंग. ते लिहित होते का? वेर दे रायटिंग. ते लिहित नव्हते का? वेरंट दे रायटिंग. किंवा वेर दे नॉट रायटिंग असं. मग नंतर अजून एक तिसरं सेंटेन्स बनवूया. आम्ही गात होतो. वी वेर सिंगिंग. आम्ही गात नव्हतो. वी वेर नॉट सिंगिंग. आम्ही गात होतो का? वेर वी सिंगिंग. आम्ही गात नव्हतो का? वेरंट वी सिंगिंग. किंवा वेर वी नॉट सिंगिंग असं. आता अजून एक सेंटेन्स बघूया. तो हसत होता. ही वॉज लाफिंग. पास्ट टेन्स आहे ना, तर ही वॉज लाफिंग. नंतर तो हसत नव्हता. ही वॉज नॉट लाफिंग. तो हसत होता का? वॉज ही लाफिंग. तो हसत नव्हता का? वॉजंट ही लाफिंग. किंवा वॉज ही नॉट लाफिंग असं. अशा प्रकारे तुम्ही कोणते पण 5 सेंटेन्स बनवा. वरच्या प्लेलिस्टमध्ये खूप सारे वर्ड्स आहेत, त्याच्यातून कोणते पण 5 वर्ड्स घ्या आणि वेगवेगळे सब्जेक्ट वापरा. ही, शी, आय, वी, यू दे, किंवा मुलाचं नाव, मुलीचं नाव, आणि तो होता, तो नव्हताची वाक्य बनवा. आणि 5 वाक्य बनवा. तुम्ही पाहिजे तर 10 बनवू शकता, 15 बनवू शकता, 20 बनवू शकता. तुम्हाला किती बनवायचे तेवढे बनवा. पण एक फॉर्म्युला फिट होण्यासाठी ॲटलिस्ट 5 तरी बनवायला हवे.